फोटो काय आणि याचा फोटो आहे का असा तर काय आम्ही आता चाललो रिक्षामध्ये अँड सोबतच रिक्षात बसूनच ब्लॉग एडिट होऊ राहिला आहे. तुम्ही बघू शकता आता ब्लॉग एडिट करतोय. तर ब्लॉग एडिट झाला अपलोड होऊन जाईल. तुम्ही मे बी बघितला असाल आतापर्यंत हा ब्लॉग. तर गाईज आता आम्ही बोटवरती चाललेलो आहे. बोट केली होती इथून. तर गाईज आता आम्ही अजंता फेरीने चाललो आहे. तुम्ही बघू शकता आता आम्ही समुद्राच्या वरती आहे. आम्ही आता तिकीट काढलेलं आहे आणि आम्ही चाललो आहे फेरीकडे. आमची फेरी आजची ही राहणार आहे. ही आहे आमची आजची फेरी. आम्ही इथं चाललो आहे. बघू हिचा एक्सपिरियन्स कसा आहे. अँड हिला चालावं लागतं फक्त एवढंच आहे. तुमचा आणि याचा फोटो आहे का असा आहे हा अजंताचा आहे आणि अजून दुसरी ना अजंता एमट्रेनचाच पैकी त्यांच्याकडे एक पटवारी विषय एमट्रेनचा जायचा रोड पण वेगळा. एमट्रेनला बसेसची फॅसिलिटी पण नाही आता बसेसची फॅसिलिटी बरोबर आहे. अजंतावाले बसेस लागले थोडं बोललो तेव्हा बघ मी त्याला यांना अजंताने आलो बसने आपल्याला हा देवी बसेसमध्ये भारी काम 500 रुपये वाजता नाही घंटा घेऊन टाकू ना भाई. घंटा घे. मोठी हॉटेल छोटी हॉटेल काय नाही. हा ठीक आहे. कितीला विचारा. आम्ही कोल्ड्रिंक घेतलेलं आहे. कोक घेतलेली आहे. तात्याने फॅन्टा घेतलेली आणि यांनी स्प्राईट घेतली. बॉडी डायरेक्ट डिहायड्रेट आहे भाई. बॉडी डिहायड्रेट आहे. बॉडी एकदम बेकार डिहायड्रेट आहे. बघून घ्या. चेअर्स गाईस. त्याच्याकडून उघडतच नाही काही. अरे उघडत आहे याला उघडत आहे. अरे गॅस पूर्णपणे बाहेर. तर आयुष इकडे इकडे या साईडला त्या साईडला आहे ना इथं. कसा वाटलं तुला या बोटचा प्रवास? ही स्पीचलेस, टोटली स्पीचलेस आहे तो. नो कमेंट्स, डिरेक्ट स्पीचलेस. दॅट वॉज द अमेझिंग. आम्ही आता उतरलेलो आहे. आम्ही गेटवेच्या इथे आहे. गेटवे ऑफ इंडिया. हे भाई का काय मॅटर आहे? गणपती मूर्ती आई काय फोटो काढू का? काढायचा का तुला भाई? मी काढू शकतो तुझा फोटो माहिती का? तयारच आहे. आपण काढू ना भाई, आपल्याकडे पण आहे टॅलेंट. बोललो ना भाई ही पोज इथं तयारच राहते. बघा काहीच इथं सगळी पब्लिक आहे. इथं फुकट फिरायला भेटतं जेव्हा तुम्ही येता. इंडिया आता आम्ही चाललोय. समोर आमच्या ताज आहे. ताज आहे. मारायचा प्लॅन झालाय. ऑफिस जायचं आहे का ताजला? चल जाऊ ताजमध्ये, काही विषय नाही भाई. इथे फुल फोटो आले. फोन काढायचे का आता? मग भाई चला कोरोना नाही रे कुठं बी नाही रे भाई. गाईस आम्ही आता चाललो आहे. ट्रेन आहे आमची. ट्रेनमध्ये जाणार आहे. काय पिऊ राहिले? आता तू आज शांत काय 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 झालं? काय तब्येत वगैरे नाही हो? पूर्ण माझा आउटफिट चेक करत होते. तुझा आउटफिट ओजी आहे रे. मी आता बघितलं ना हे गाड्या बघते भाई. गाड्या बघा चलो, काहीच विषय नाही. तर काहीच आता आम्ही चाललो आहे लोकल पकडायला. लोकल पकडून आम्ही लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणार आहे. ऑप्शन देतो मी. हां रेल्वेच्या वायफायला कनेक्ट मार. एवढा फास्ट बेकार आहे ना. असा ब्लॉग तुझा 5 मिनिटात अपलोड मारून टाकायचा. 5 मिनिट. हां तसंच करू ना. कारण की यांचं नेटला बेकार आहे भाई. मी फक्त BGMI डाउनलोड केला होता. 2 मिनिटात BGMI डाउनलोड झाला होता. 13 GB नाशिकला ते पण नाशिकला. हे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तिलकनगर
तिथून किती लांब तर काय आम्ही तिकीट काढलेलं आहे. आता आम्ही चाललो आहे प्लॅटफॉर्म नंबर 1ला. तिथून आम्हाला ट्रेन भेटत लोकल, मग तिथून आम्ही पुढची ट्रेन धरू. तर काय आता आम्ही मुंबई लोकलमध्ये आहे, हार्बर लाईनला चाललो आहे आणि इथून आम्ही चाललो आहे कुर्ल्याला. तुम्हाला सांगितलंच आहे मी. तात्या खूप शांत झालेला आहे, तात्याची एनर्जी फुल डाऊन वाटते आहे. त्याला भूक लागली. भाई काय खायचं तुला? चिकन सोडून काही पण. काही आम्ही आता ट्रेनमध्ये घरी चाललो आहे. आमचं थोडीशी शाळा झाली, मला खूप धावपळ करावं लागलं म्हणून मधलं झोपणे गेलेले. सेफली आम्ही आलो आहे ट्रेनमध्ये. आता आम्ही घराचा ट्रॅव्हल चालू केलेला आहे. लवकरच सगळे थकलेले, मी पण थकलेलो आहे, आयुष पण थकलेला आहे, मित्र पण थकलेला आहे. आयुष बघा वरती जाऊन झोपलेला आहे. तो बघा तो वरती कसा झोपलेला आहे, त्याची हालत फुल टाईट आहे. नीट चालत नाही. माझ्याकडे सुट्टे नाही. कितीला आहे? 60ला. एवढा महाग? एवढा महाग? 60 रुपयाला. हे काय करते? क्यों? बघा पाहिजे रे. मला काही नाही, घेतोय मी. घेतोय ना. तो काही असं कसं का म्हणून राहिलं तो? मेरा काहीच यांनी ना 50 रुपयाला वॉल घेतलेला आहे. बार्गेन, 60 रुपयाची बार्गेन, 50 रुपये. तर गाईज आम्ही आता पोचलो आहे नाशिकला आणि आमचे भाऊ लोक आलेले आहेत आम्हाला पिक करायला. तर त्यांना शोधतो कुठं येते अँड जातो त्यांच्यासोबत आता घरी, थोडा फ्रेश होतो. काय आहे बघा, हे आमचे भाई लोक आहे, लहान भाई लोक. हा रोहित आहे, हा माने हा स्प्लेंडर घेऊन आलाय, त्याची लेजंड. तर काय आता पोचलो ना आम्ही घरी अँड आल्यावर मी थकलेलो होतो, तर मग झोपलो होतो. उठलो, फ्रेश झालो आणि जेवण केलं, थोडंसं बाहेर गेलो होतो. तर हा होता आमचा ब्लॉग. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन ब्लॉगवरती. बाय.